नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल. तर आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला जय हे नाव कसं करायचं हे शिकवणार आहे. तर श्रीराम नामाची पट्टी मी आधी एक तुम्हाला शिकवलेली आहे. तर श्रीराम या नामाच्या आधी जय श्रीराम हे नाव कसं आपण करायचं आहे ते आज शिकणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मोती कलरचे 5 नंबरचे मणी आणि लाल कलरचे मणी घेतलेले आहेत. ह्या मण्यांसाठी 40 नंबरचा तंबूस धागा घ्यायचा आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची, 7 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे. तर जय हे नाव आज आपण शिकणार आहोत कसं करायचं ते. आता ही श्रीरामपट्टी जी आपण केली आहे तर सुरुवातीला आपण हे केलेलं होतं बरोबर. हे बघा, ही एक मोती कलरची लाईन 1 2 3 4 आणि 5 ह्या ज्या 5 लाईन आहेत त्या तुम्ही सेम जशा आहेत तशाच करून घ्यायच्या आहेत आधी. आणि इकडून मग ही जी 5वी लाईन झाल्यानंतर हे जे मी आता जय हे नाव शिकवणार आहे ते करायला घ्यायचं आहे. तर हे मी ऑलरेडी ह्या 5 लाईन आधी शिकवलेल्या असल्यामुळे ह्या मी आता शिकवणार नाही आहे. डायरेक्ट नावाने सुरुवात करणार आहे. तर पट्टी पूर्ण करताना तुम्ही आधी या 5 लाईन करून घ्या आणि मगच हे जय नाव करायला घ्या. किंवा मग तुम्हाला सेपरेट ठेवायचं असेल तरीसुद्धा ह्या 5 लाईन करा आणि मग जय नाव असं वेगळं तुम्ही करू शकता. पण ह्या पट्टीमध्येच करायचं असेल तर ह्या श्रीरामच्या आधी जय हे नाव घ्यायला हवं. मग हे 5 लाईन झाल्यावर जय नाव करायचं आहे, मग श्रीराम नाम येईल. ओके. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून 4 मण्यांचं चौकोन तयार करायचं आहे. ओके. आता या मणीतून धागा बाहेर काढला. आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. हा चौकोन झाल्यानंतर परत धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीमधून म्हणजे जिथून हा धागा निघालेला आहे त्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. हा दुसरा चौकोन झाल्यानंतर परत धाग्यामध्ये एक मोती मणी आणि 2 लाल मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. हा झाला तिसरा चौकोन. ओके. आता धागा वरच्या साईडला घेऊन यायचा आहे, एका लाल मणीमधून बाहेर काढायचा आहे. इथे आता एक मोती कलरचा मणी, एक लाल मणी, एक मोती मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे. हे 3 मणी ओवून घेऊन परत या एका लाल मणीमधूनच धागा बाहेर काढायचा आहे. परत वरच्या एका लाल मणीमध्ये यायचं आहे आणि इथे परत एक मोती मणी, एक लाल मणी आणि एक मोती मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत वरच्या एका लाल मणीमध्ये यायचं आहे. प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्या. इथे आता 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच लाल मणीमधून धागा बाहेर काढायचे. हा मोती कलरचा राऊंड झाला. आता हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 चौकोन झालेले आहेत. आता उरलेले जे 4 चौकोन करायचे आहेत आपल्याला ते फक्त मोती कलरच्या मणीमध्येच करायचे आहेत. तर प्रत्येक ठिकाणी असे 2-2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि उरलेले 3 मोती मणी ओवून घ्यायचे आणि उरलेले 4 चौकोन जे आहेत ते करायचे. हे 6 झालेत. आता उरलेले मोती कलरच्या मणीमध्ये 4 जे आहेत ते करून घेऊया, उरलेले 4 चौकोन. ही 10 चौकोनाची पट्टी आता तयार झालेली आहे. एकूण हे 10 चौकोन झालेले आहेत.
आता हा शेवटचा चौकोन झाल्यानंतर या कॉर्नरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे हे 4 मण्यांचं चौकोन झालं. ओके, आता 1 2 3 4 या 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे परत एक मोती कलरचे मण्यांचंच चौकोन करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 4 मण्यांतून धागा बाहेर काढूया. 4 मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर परत धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि हे जे 2 मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचे, म्हणजे खाली परत दुसरा चौकोन तयार होईल. परत पुढच्या एका खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 2 मोती मणी ओवून घेऊन इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. असे एकूण 3 करायचे आहेत. हे 2 झालेत. अजून एक खालचा चौकोन करून घेऊया. हे 3 चौकोन झाल्यानंतर परत धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हा चौथा चौकोन झालेला आहे. आता परत खाली धागा घ्यायचा आहे. हे एकूण 1 2 3 आणि 4 चौकोन झाले. आता जे उरलेले 2 आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्ये उरलेले 2 चौकोन खालचे करून घेऊया. हे 2 चौकोन झाले. आता तिसरा चौकोन आपण करतोय, तर त्यासाठी इथे धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. तीन चौकोन झाले. हे आता चौथा चौकोन करायचा आहे, तर त्यासाठी धाग्यामध्ये एक लाल मणी, एक मोती कलरचा मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि मोती मणी आणि लाल मणी ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत खालच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत एक मोती मणी ओवून घ्यायचा आणि एक लाल मणी आणि हा लाल मणी आणि खालचा हा मोती मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि खालचा चौकोन हा मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायचा आहे. शेवटचा चौकोन मोती रंगाच्या मणीमध्ये करून घेऊया. ह्या आपल्या 2 लाईन झालेल्या आहेत. आता हा शेवटचा चौकोन झाल्यानंतर ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इकडचाही चौकोन मोती रंगाच्या मण्यांचाच करायचा आहे. 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका लाल मणीमधून हा चौकोन झाला. ओके, आता परत धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून हा मोती कलरचा मणी आणि लाल मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून काढून घ्यायचा. ओके, इथे आता एक मोती मणी ओवून घ्यायचा आणि एक लाल मणी आणि ह्या मोती कलरच्या मणीतून आणि ह्या लाल मणीतून आणि मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून. ओके, आता इथे परत एक मोती कलरचा मणी आणि एक लाल मणी 2 मणी ओवून घेऊया आणि ह्या 2 मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा. प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्या. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा. इथे परत 2 मोती मणी ओवून घ्यायचे ह्या 2 मण्यांमधून आणि पुढच्या एका लाल मणीमधून पण धागा बाहेर काढायचा आहे.
इथे आता एक मोती मणी आणि एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि या मोती मणीमधून, लाल मणीमधून आणि पुढच्या एका मोती मणीमधून धागा बाहेर काढायचा. इथे माझा धागा संपलेला आहे, तो जॉईन करून घेते. तोपर्यंत तुम्ही उरलेले जे चौकोन आहेत, 3 चौकोन, ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे, उरलेले 3 चौकोन. इथे आपल्या 3 लाईन झालेल्या आहेत, चौथी लाईन चालू आहे. तर चौथी लाईनच्या वेळेला ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि खालच्या एका मोती रंगाच्या मणीमधून. ओके, तर असे हा एक चौकोन झाला आहे. उरलेले 2 चौकोन करून घेऊया मोती रंगाच्या राऊंडचे. हे 3 चौकोन झाल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या मोती मणीमधून आणि ह्या लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत खालच्या एका मोती कलरच्या मणीमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आता 2 मोती मणी ओवून इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. म्हणजे मध्ये आता 2 मोती रंगाच्या मणीतले चौकोन पूर्ण करायचे आहेत, 2. ओके, ते आपण करून घेऊया. हे मधले 2 चौकोन करून घेतल्यानंतर तिसरा चौकोन हा एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि तिसरा चौकोन पूर्ण करायचा आहे. या मोती रंगाच्या मणीमधून आणि लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता जे उरलेले खालचे 3 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्ये कंप्लीट करून घेऊया. ओके, उरलेले 3 चौकोन कंप्लीट करून घेऊया. आता ही आपली 5वी लाईन चालू आहे. इथे आता धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आणि इथून धागा बाहेर काढलेला आहे. याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून. ओके, आता इथे परत एक मोती मणी ओवून घ्यायचा आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून हा इकडचा हा मणी आणि हा धागा निघालेला, ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये एक मोती मणी ओवून घ्यायचा, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. एक मोती मणी, एक लाल मणी आणि ह्या 2 मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर असेच राऊंड आपल्याला वरपर्यंत करायचे आहेत. एकूण 6 राऊंड करायचे आहेत. हे 3 राऊंड झालेत. उरलेले 3 सेम एक मोती मणी, एक लाल मणी घालून पूर्ण करून घेऊया इथपर्यंत. आता हे 6 राऊंड एकूण बघा, 1 2 3 4 5 6 6 राऊंड करून घेतलेले आहेत, एक मोती एक लाल वापरून. आता हे जे उरलेले 1 2 3 राऊंड आहेत ते अर्थातच मोती कलरच्या मणीमध्ये करायचे आहेत. तर 2 मोती मणी ओवून घेऊन या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे हा चौकोन झाला. ओके, आता उरलेले जे 2 आहेत ते सुद्धा मोती रंगाच्या मणीमध्ये करून घेऊया. ही 5वी लाईन झाल्यानंतर 6वी लाईन सुरू आहे. ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या खालच्या एका मणीमधून इथे मोती मणी घालून चौकोन पूर्ण करायचा आहे. आता दुसरा चौकोनही मोती रंगाचेच मणी वापरून करायचा आहे आणि तिसराही. तर हे एक झालं आहे. उरलेले 2 चौकोन करून घेऊया. आता हे वरचे 3 चौकोन झाल्यानंतर चौथा चौकोन हा एक मोती मणी आणि एक लाल मणी इथे ओवून घ्यायचा आहे. चौथ्या चौकोनाला एक मोती मणी, एक लाल मणी, ह्या मणीतून आणि ह्या लाल मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आणि इकडे हा चौथा चौकोन झाला. ओके, आता खालच्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि खालची पूर्ण लाईन ही मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायची. हे जसे केले तसे खालचे सगळी लाईन ही मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायची आहे. ती आपण करून घेऊया.
ही पूर्ण मोती कलरच्या मण्यांमध्ये ही लाईन करून घेतलेली आहेत. एकूण आपल्या 1 2 3 4 5 6 लाईन झाल्या. 7वी लाईन चालू आहे. तर हे झाल्यानंतर इथून ह्या मणीतून धागा काढला आहे. इथे 3 मणी ओवून घ्यायचे. ह्याच मणीतून सुई धागा काढायचे आणि पुढच्या एका मणीमधून इथे आता परत 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि या 2 मोती रंगाच्या मणीतून आणि पुढच्या एका मोती रंगाच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मोती रंगाच्या आणि पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा लाल मणी आणि हा मोती मणी 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 2 मोती कलरचे मणी ओवून इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा चौकोन झाल्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी ओवून घ्यायचं. ओके. आणि या 2 मोती मणीमधून आणि ह्या लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. ओके. आता इथे धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि एक लाल मणी आणि ह्या 2 लाल मणीतून आणि पुढच्या एका मोती मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता जे वरचे उरलेले 3 हे 3 उरलेले चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्ये आपण करून घेऊया. उरलेले 3 चौकोन मोती मणीमध्ये करून घेऊया. हे उरलेले चौकोन करून घेतल्यानंतर आता हा जो कडेचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढलेला आहे. ही 8वी लाईन चालू आहे आपली. ओके. 3 मणी ओवून घ्यायचे आणि त्याच मणीमधून आणि एका खालच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता हा चौकोन झाला. आता उरलेले 2 चौकोन मोती रंगाच्या मणीतले करून घेऊया. आता हे 3 चौकोन झाल्यानंतर इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती रंगाचा मणी आणि हा लाल मणी हे 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी आणि एक लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे. एक मोती मणी एक लाल मणी आणि हा लाल मणी आणि हा मोती मणी ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत खालच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढायचा आहे. इथे आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे. 2 लाल मणी ओवून घेतल्यानंतर हा जो लाल मणी आहे तो आणि हा मोती कलरचा मणी ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत खालच्या एका लाल मणीमधूनही धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता 2 मोती कलरचे मणी ओवून घेऊया आणि ह्या 2 लाल मणीतून आणि खालच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया. आता इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे, एक मोती कलरचा मणी आणि हा मोती कलरचा मणी हा लाल मणी आणि खालचा एक मोती मणी
3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता जे खालचे 2 चौकोन येतात ते मोती कलरच्या मण्यांमध्येच पूर्ण करायचे आहेत. हे इथपर्यंत आपलं झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 लाईन झालेल्या आहेत. आता खालचे जे 2 चौकोन आहेत ते मोती कलरच्या मण्यांमध्ये खालचे 2 चौकोन करून घेऊया. तर हे खालचे 2 चौकोन मोती रंगाचे न ठेवता हा जो सेकंड लास्ट म्हणजे खालून दुसरा जो चौकोन येईल तिथे आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे. ओके. आणि हा लाल आणि हे खालचे 2 मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जो खालचा राऊंड येईल तो मोती कलरच्या मणीमध्ये करून घेऊया. खालचा राऊंड खालचा चौकोन हा मोती रंगाच्या मण्यांमध्ये केलेला आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या मोती मणीमधून आणि एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका मोती मणीमधूनही सुई धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा लाल मोती आणि पुढचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता 2 मोती रंगाचे मणी ओवून घेऊया आणि ह्या 2 मोती मण्यांमधून आणि पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढूया. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा मोती रंगाचा मणी आणि पुढचे 2 लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 लाल मणी आणि पुढचा एक लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी ओवून घेऊया. एक मोती रंगाचा मणी एक लाल मणी ओवून घेतल्यानंतर हा मोती रंगाचा मणी आणि लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. आता जे वरती जे उरलेले 3 चौकोन आहेत इकडचे ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. उरलेले 3 चौकोन हे वरचे 3 चौकोन करून घेतलेले आहेत. आता आपली 10वी लाईन चालू आहे. आता या कॉर्नरच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 3 मणी ओवून घ्यायचे आणि या धागा निघालेल्या मणीमधून आणि पुढच्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे पण हा एक चौकोन झाला आहे. उरलेले 2 चौकोन जे आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. हे वरचे 3 चौकोन झाल्यानंतर सुई धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी एक लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती मणी आणि एक लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता पुढच्या राऊंडला सुद्धा एक मोती रंगाचा मणी एक लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि ही 2 मोती मणी आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता परत धाग्यामध्ये एक मोती मणी एक लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मोती रंगाच्या मणीमधून आणि खालच्या एका मोती रंगाच्या मणीमधून 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे. इथे आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 मोती रंगाचे मणी आणि हा जो खालचा लाल मणी आहे तो ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे.
खालच्या एका लाल मणीमधून. आता इथे परत काय करायचं आहे, तर एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी, एक मोती रंगाचा मणी एक लाल मणी ओवून हे दोन लाल मणी आणि खालचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता हे जे खालचे 2 राऊंड राहिलेले आहेत, इथे सुद्धा आपण एक मोती मणी वापरायचा आहे आणि एक लाल मणी, एक मोती मणी एक लाल मणी आणि हे 2 मोती मणी आणि खालचा एक मोती मणी, ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता जो खालचा आणि शेवटचा जो राऊंड उरलेला आहे तो मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचा आहे. हा जो शेवटचा राऊंड आहे तो मोती रंगाचे 2 मणी वापरून करून घेऊया. तर ही लाईन करून घेतलेली आहे. शेवटचा चौकोन मोती रंगाच्या मण्यांमध्ये केलेला आहे. एकूण 10 लाईन झाल्यात, 11वी लाईन चालू आहे. तर आता ह्या मणीमधून सुई धागा बाहेर काढलाय, नंतर 3 मणी ओवून घ्यायचेत आणि ह्याच मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचेत आणि ही पूर्ण लाईन मोती रंगाच्या मण्यांमध्ये करायची आहे. 1 2 3 4 5 5 मोती रंग 5 चौकोन जे करायचे आहेत ते 2-2 मोती मणी घालून करून घेऊया. तर ही लाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे. मोती रंगाचे मणी वापरून 5 चौकोन केलेले आहेत. आता 6व्या चौकोनला काय करायचं, तर धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. ओके, आणि त्यानंतर हा मोती मणी, लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जे उरलेले वरचे 3 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. हे उरलेले 3 चौकोन करून घेऊया. तर ही जय नावाची पट्टी तयार झालेली आहे. श्रीराम हे नाव मी तुम्हाला आधी शिकवलं आहे कसं करायचं ते श्रीराम हे करण्याच्या आधी हे जय करून मग श्रीराम केलं तर चांगलं दिसेल, किंवा ही पट्टी सेपरेट ठेवलीत तरीही चांगली दिसेल. तर हे मी तुम्हाला आता एवढंच शिकवणार आहे. बाजूच्या ज्या लाईन्स केलेल्या आहेत ते तुम्ही श्रीराम नाम हे जे शिकवलं आहे तिथे बघू शकता कशा केल्यात त्या, आणि त्यानुसार या बाकीची उरलेली पट्टी तुम्ही लाईन्स त्या करायच्या आहेत. तर हे तुम्हाला आज मी शिकवले जय नाव कसं करायचं ते. तर आजच्या भागात मी तुम्हाला हे जय नाव कसं करायचं हे शिकवलेलं आहे. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्टनुसार म्हणजे हे जय नाव कसं करायचं हे आम्हाला शिकवा हे असे मेसेज आलेले होते, त्यानुसार मी हे जय नाव कसं करायचं आहे हे शिकवलेलं आहे. ह्या ज्या 2 लाईन्स आहेत आणि हे जे गॅप आहे केलेले ते श्रीराम नामाच्या पट्टीमध्ये कसे केले हे शिकवलेलं आहे, त्यामुळे मी हे शिकवलं नाही आहे, डायरेक्ट नाव शिकवलेलं आहे. ओके, तर हे नाव तुम्ही हे श्रीराम जी पट्टी आहे त्याच्या अलीकडे सुद्धा करू शकता. म्हणजे हा श्री जिथून आपण करणार आहोत त्याच्या अलीकडे हे जय नाव तुम्ही करायचं आहे, जर तुम्हाला एकाच पट्टीमध्ये सगळं हवं असेल तर. अदरवाईज नाहीतर म्हणजे तुम्ही हे असं वेगळंसुद्धा करू शकता. ओके, वेगळं करू शकता, किंवा श्रीराम नामाच्या आधी जय श्रीराम असं लागोपाठ लिहून एक सलग पट्टीही होऊ शकते. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे करायचं आहे. ओके, तर आजचा हा जय नावाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.